बातमी आहे मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपाची। आपल्यावरती ट्रॅप लावला जातोय असा आरोप मनोज जरांगेंनी सरकारवरती केलाय। सरकार खूप मोठं षडयंत्र रचणार आहे याची आपल्याला खात्रीलायक माहिती असल्याचं ते म्हणतायत। मनोज जरांगे यांची मराठा समन्वयकांवरती नाव न घेता ही टीका आपल्याला पाहायला मिळते। मराठा समाजाच्या नावावर जीवावर राजकारण करणारे मोठे झाले, अशा काही असंतुष्ट आत्म्यांना आरक्षण विषय कायमचा संपून द्यायचा नव्हता, त्यांना आपण आतून सहन होत नाही अशा लोकांनी सरकारला हाताशी धरून किंवा अशा लोकांना सरकार हाताशी धरतंय। सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय असा आरोपही जरांगे यांनी केलाय। 20 तारखेचं जे तुम्ही निघणार आहे आंतरवलीमधून, त्यावर सरकार काहीतरी षडयंत्र रचतंय असं तुमचं म्हणणं आहे? हा, नाही, मला तशी माहिती आहे, तशी शक्यता आहे। मी त्याला अधिकृत मानलेलं नाही आणखी। मी त्याच्या खोलात घुसतो की नेमकं हे खरं आहे का, सांगणारानं खोटं काय सांगितलं आहे याबद्दलची मी त्याची शहानिशासुद्धा करतो आहे। परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य आहे की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहेत। कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही आहे। म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले, हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना, हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे। आतून खूप यांना वाईट वाटतं आहे त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघाला आहे सगळा आता आरक्षणाचा, आणि यांना आरक्षण हा विषय कायमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतं आहे। त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं, आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं, किंवा आम्हाला किंमत दिली नाही, किंवा आम्हाला बोललेच नाही, आम्हाला रामराम जे शिवराज घातला नाही, असे काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडं काहीतरी आमिष दाखवलं असेल। अरे तुम्हाला आमिष दाखवलं असेल, तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असते, कामं देऊ, त्या पैशासाठी एवढ्या मोठ्या जातीच्या लेकरांचं वाटोळं करता का? कोण तुम्ही 5-50 जण असताल, 6 करोड मराठा एकीकडे, आणि तुम्ही 5-50-100 जण एकीकडे जाऊन मराठ्यांचं वाटोळं करताय का? मग तुम्ही टी व्हीवरतीच काय जाताय, बातम्याच काय करताय, तुम्ही कार्यक्रमच काय घेताय, तुम्ही नाटकच काय करायला लागलात? इथं लोकांचे डोके फुटलेत, लोकांना महिना उठता नाही आलं, 2-2 महिने आंतरवलीला एकालाही वाटलं नाही नेता व्हावं। प्रत्येकांना वाटलं की या जातीला न्याय मिळाला पाहिजे, आता हटायचं नाही। मला पण नेता नाही बनायचं, मी नेता म्हणून काम नाही करत। इथं शेकडो बलिदानं गेले, ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत, त्यांचे कुटुंबसुद्धा म्हणतात ते हापापलेले नाहीत तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी, हापापलेले नाही आहेत। तुम्ही काय नाटकं करताय, कोणत्या षडयंत्रात आहेत, तुमच्या पाठीशी कोणचा आमदार मंत्री उभा राहायला लागला, हे सगळं आम्हाला माहीत व्हायला लागले। फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे। एकदा नावं येऊ द्या, मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना, कारण हे करण्याची काही गरजच नाही। एवढा मोठा समाज आज बलिदानं गेल्यातल्या कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसलं आहे, त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं आहे। तर मला काय वाटलं पाहिजे, त्यांचंसुद्धा म्हणणं एवढंच आहे, बस काही नको, पण आता आमचा जीव तर गेला आहे, आमच्या घरातल्या माणसाचा, आमचा करता पुरुष गेला आहे। त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मात्र मिळालं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे। तुमचे स्वप्न काय आहे? मला नेता व्हायचं आहे, मला प्रसिद्धी पाहिजे, यांच्यामुळं सगळंच बंद पडलं। तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करता का तुम्ही? तुम्हाला नेता बनायचं म्हणून माझ्या जातीचं वाटोळं करता का, गोरगरीब पोरांचं? आणि तू एकटाला नवसाचा लागून गेला का? कोण येत तुम्ही? 50-100 जण म्हणजे राज्यातले, तुमच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यामधून माझ्या जातीचं वाटोळं करता का तुम्ही एवढ्या मोठ्या? या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे। उलट नाही यायचं तुमचं पेपरला नाव, नाही यायचं तुमच्या टी व्हीला नाव, पण तुम्ही यावेळी सोबत राहिलं पाहिजे। समाज संकटात आहे सध्या, समाजाला सगळ्या बाजूनं सरकारनं विरोधी पक्षाने घेरले, त्या टायमाला तुम्ही सोबत राहायला पाहिजे। तुम्हाला तुमचं आठवायला लागलं का? इथं 20-20 हजार लोकांवरती केसेस आहेत राज्यात, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करणार तुम्ही? मुंबईत बैठका काहींच्या कानाकोपऱ्यात, काहींच्या कुठं कोल्हापूरकडं कानाकोपऱ्यात बैठका, काहींच्या कुणीकडं नागपूरकडं कानाकोपऱ्यात बैठका, कुणी इकडं तिकडे घेतोय, कुणी संभाजीनगरला घेतो बैठका, कुणी अहमदनगरला घेतो, कुणी लातूरला घेतो। काय चाललंय तुमचे? कुणी त्या राहत्या शिर्डीला घेतोय। कशामुळं? तुम्हाला आता समाजात चांगलं नाही होऊ द्यायचं का तुमच्या स्वार्थासाठी? हे पेरू नका, हे चांगलं नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला एक दिवस प्रसिद्धी नाही मिळणार, तुमचं एक दिवस नाव नाही येणार पेपरला, नका येऊ द्या। समाजाचं कल्याण होऊन उभा राहा, मला पण नेता नाही बनायचं। मी एकदा हे समाजाला आरक्षण मिळालं, मी एखाद्या डोंगरात किंवा हिमालयात जाईल, पण माझ्या जातीचं कल्याण होऊ द्या। भंगार विचार त्यांचा ऐकून डोक्यात नका ठेवू।
त्यांना काय फुटच पाडायची. सरकारसुद्धा ट्रॅप रचायच्या प्रयत्नात आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही लक्ष नाही द्यायचं, तुम्ही तिथं आल्यावर कळन तुम्हाला लक्ष द्यायचं कसं असतं ते. म्हणजे मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांकडे लक्ष द्यायचं नाही जाणून बुजून, हे प्रयोग याचा काय बघायला लागलेत. हिंसाचार घडतोय का, घडून आणणारे सुद्धा हेच राहणार, डाग त्या मराठ्याच्या आंदोलनाला लावणार. म्हणून मराठ्यांना विनंती आहे, जो मुंबईकडे येणारे रॅलीत आंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. आता आसपास इतकं लक्ष ठेवायचं, इतकं दक्ष राहायचं आहे. आत्तापर्यंत देशातली असली कोणतीच जात दक्ष नसेल राहिली. एक एक माणूस दक्ष राहायला पाहिजे, एक एक मराठ्यांचा. कोणालाच वळवळ करू द्यायचं नाही, हिंसाचार घडून द्यायचा नाही. मग तो आपला असेल नाही ते दुसऱ्याचा डायरेक्ट बाहेर काढायचा त्याला. तो कोणी किती मोठा असेल, ते तुरुम खा असेल तुझ्या घरचा, इकडं शहाणपणा शिकायचं नाही तर जातीचं वाटोळं करताना डायरेक्ट बाहेर काढायचं सगळ्यांना आणि पोलिसाच्या ताब्यात द्यायचं. इथं जात मोठी आहे, तू मोठा नाही, ते कुणी असू, मी जरी असलो चुकत असलो ना, मी मोठा नाही, मला सुद्धा बाहेर काढा. आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात. रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रवी, जरांगेंचा अतिशय गंभीर आरोप हा आहे की सरकार आपल्यावरती ट्रॅप लावतंय किंवा मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हाताशी धरलं जातंय लोकांना. थेट कोणावरती आरोप करू पाहतात जरांगे, अशी काय माहिती आहे त्यांच्याकडे, काय स्पष्टता आहे? प्रज्ञा, आपण बघितलं की अवघे 4 दिवस त्यांच्या आंदोलनाला बाकी राहिलेले आहेत आणि एकीकडे सरकार चर्चा करत आहे किंवा आज शिष्टमंडळ देखील त्यांच्याकडे येणार आहे. मात्र काल रात्रीपासून त्यांना काही इनपुट्स भेटत आहेत. त्यानुसार पहिल्यांदाच त्यांनी इनडायरेक्टली नाव न घेता समन्वयकांवरतीच आरोप केलेले आहेत. काही लोक, काही मंडळी आपल्या समाजातलेच ज्यांना राजकारण करायचे, काही विशिष्ट हेतू त्यांचा आहे, अशी सगळी मंडळी माझ्या विरोधात षड्यंत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात सरकारच्याच ह्या सगळ्या मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी होत आहेत. काही ठिकाणी बैठका झाल्या, जसं की त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, शिर्डी असेल, लातूर असेल, ह्या विविध ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी सरकार देखील पाठिंबा देत आहे असं त्यांचा आरोप आहे. आणि ही समन्वयक मंडळी काहीतरी समाजाच्या विरोधात किंवा माझ्या विरोधात षड्यंत्र रचू शकते, सरकार देखील त्याला मदत करू शकते, अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी पहिल्यांदाच माध्यमासमोर केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नावं घेतलेले नाहीत, पण जे स्थानं आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, शिर्डी, लातूर अशी जी नावं घेतली, त्या ठिकाणच्या समन्वयकांचा त्यांचा इशारा आहे का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आता 20 तारीख जवळ आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी सरकार ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करते असा त्यांचा आरोप आहे. कालच आपण बघितलं की बच्चू कडू हे मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेले होते. आज देखील एक ड्राफ्ट ते मनोज जरांगे यांना देणार आहे, सुपूर्द करणार आहेत. काही बदल त्यांनी काल सुचवलेले होते. ही सगळी चर्चा एकीकडे सुरू आहे आणि असं असतानाच काल रात्रीपासून मनोज जरांगे यांना काहीतरी इनपुट्स भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी हे एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी येतंय, नवीन ड्राफ्ट दाखवला जाणार आहे, तर दुसरीकडे जसं तुम्ही सांगताय की काल रात्रीपासून त्यांना काही इनपुट्स मिळतात, त्यांच्यावरती ट्रॅप लावला जातोय. आज शिष्टमंडळासमोर हा सगळा मुद्दा जरांगे उपस्थित करणार का, हेही पाहावं लागेल. रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.